पंढरपूर शहरातून जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत असतानाही प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे। या पार्श्वभूमीवर काल रात्री 11:30च्या सुमारास भक्त पुंडलिक पुलावर एका भाविकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। स्थानिकांच्या माहितीनुसार जड वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेनंतर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तातडीने जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्याची मागणी केली आहे। यावर बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की भक्त पुंडलिक पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही। या दुर्घटनेसाठी नगरपालिका प्रशासन, PWD आणि पोलीस वाहतूक विभाग देखील जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच पूल परिसरात CCTV कॅमेरे उपलब्ध असून पोलीस वाहतूक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान रात्री 11 नंतर भक्त पुंडलिक महाराज पुलावरून पायी चालत जाणाऱ्या एका भाविकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच विक्रम शिरसट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला। मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत। चंद्रभागेच्या नजीक असलेल्या नवीन पुलावरती आज भयानक एक अपघात झालेला आहे। पंढरपूर शहरामध्ये सगळीकडे जड वाहतुकीचा गेलेला हा बळी आहे। या घटनेचा मी प्रथम निषेध करतो। या संदर्भात वाहतूक पोलीस असेल, पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका प्रशासन असेल यांना वारंवार निवेदन देऊनही याची कुणी दखल घेतली नाही। ह्या असा एक बळी या ठिकाणी गेलेला या घटनेमुळे या परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तरी पंढरपूरच्या पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल यांना विनंती करतो, तात्काळ ही जड वाहतूक जर बंद नाही झाली अशा निष्पाप किती लोकांचे बळी हे प्रशासन घेणार आहे आम्हाला प्रश्न आहे। जर लवकरात लवकर या अशा पद्धतीची जर ट्रॅफिक जर जड वाहतूक बंद नाही झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल। या असं जरा आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा जड वाहतूक इथली बंद झालेली नाही आणि मी आता अंबिकानगरला रहिवासी असून आमची घरे या रस्त्यामुळे हादरत आहेत आणि अशी तिसरा बळी आहे इथं। या प्रशासनाने दखल घ्यावी।